नमस्कार. आज आपण एका खूप मूलभूत प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. आपल्याला जे काही माहीत आहे ते खरं आहे हे आपल्याला नक्की कसं कळतं? चला तर मग भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये दिलेलं या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि ज्ञानाच्या या 6 अद्भुत मार्गांना समजून घेऊया. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल. आपल्या ज्ञानाचा नेमका आधार काय? आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तो का ठेवतो? आणि गंमत म्हणजे हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की भारताच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये या प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीचा पुन्हा एकदा समावेश केला जातोय. विद्यार्थ्यांना फक्त माहिती नाही तर माहिती कशी तपासावी हे शिकवणं हा यामागचा उद्देश आहे. तर मग या सगळ्या विचारांचं मूळ कुठे आहे? ते आहे तत्वज्ञानामध्ये. तत्वज्ञान म्हणजे सोप्या भाषेत सत्याचा शोध घेण्याची एक पद्धत. म्हणजे बघा, जग कसं चालतं, आपलं अस्तित्व काय आणि ज्ञान म्हणजे नेमकं काय, यांसारख्या मोठ्या प्रश्नांना तर्काच्या आधारे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच तर तत्वज्ञानाला सर्व शास्त्रांची आई म्हटलं जातं. चला, आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे वळूया. भारतीय ज्ञान प्रणाली आपल्याला सांगते की खरं आणि अचूक ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याकडे 6 वेगवेगळी साधनं आहेत, 6 मार्ग आहेत. तर प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे ज्ञानाला मोजण्याचं, तपासण्याचं एक साधन. आपण ह्याला सत्य शोधण्याचं एक टूलकिट असंही म्हणू शकतो. आता विचार करा, आपण प्रत्यक्ष आग तर पाहिलेली नाही, तरीही तिथे आग आहे याची आपल्याला खात्री कशी वाटते? हे कसं घडतं? इथेच ज्ञानाचा पहिला मार्ग आपल्याला दिसतो. तर धूर या दिसणाऱ्या गोष्टीवरून आग या न दिसणाऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचणं यालाच अनुमान प्रमाण म्हणतात. हा तर्काच्या आधारावर ज्ञान मिळवण्याचा एक खूप प्रभावी मार्ग आहे. आता हे बघा, हा ज्ञान मिळवण्याचा सगळ्यात सरळ, सगळ्यात सोपा मार्ग आहे. जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, हातांनी अनुभवतो, त्यावर आपण सहज विश्वास ठेवतो. तर जेव्हा एखादी गोष्ट आपल्या ज्ञानेंद्रियांच्या थेट संपर्कात येते, जसं की ते सफरचंद, तेव्हा मिळणारं ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. हे ज्ञानाचं पहिलं आणि सगळ्यात मूलभूत साधन मानलं जातं. आता इथे खरी गंमत आहे. इथे ज्ञान थेट अनुभवातून किंवा तर्कातून नाही मिळत आहे. इथे एक वेगळीच प्रक्रिया घडतीये. म्हणजेच 2 गोष्टींमधल्या समानतेच्या आधारावर ज्ञान मिळवणं. अरे, हे जंगली माकड तर मी पाहिलेल्या शहरातल्या माकडासारखंच आहे. हा जो विचार आहे, हे जे ज्ञान आहे, त्यालाच उपमान प्रमाण म्हणतात. हे वाक्य ऐकून थोडं विचित्र वाटतंय, नाही का? यातून थेट तर काहीच कळत नाहीये. मग ह्या वाक्याचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागतो, एक तार्किक उडी घ्यावी लागते. म्हणजे बघा, ती व्यक्ती निरोगी आहे पण रात्री व्यायाम करत नाही. या 2 गोष्टींचा मेळ घालण्यासाठी आपल्याला एक गोष्ट गृहीत धरावी लागते की ती व्यक्ती दिवसा व्यायाम करत असणार. हे जे गृहीतक आहे त्यालाच अर्थापत्ती म्हणतात. इथे ज्ञान कशाच्या असण्यामुळे नाही तर नसण्यामुळे मिळालं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव हे सुद्धा ज्ञानाचं एक महत्त्वाचं साधन असू शकतं. याचा अर्थ असा की एखादी गोष्ट आहे हे जाणवणं जसं ज्ञान आहे, तसंच एखादी गोष्ट तिथे नाही हे जाणवणं म्हणजे तिचा अभाव जाणवणं हे सुद्धा एक महत्त्वाचं ज्ञान आहे. वर्गात विद्यार्थी नाहीयेत हे ज्ञान अनुपलब्धी आहे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आपण आजपर्यंत जे काही शिकलो त्यापैकी किती गोष्टी आपण स्वतः अनुभवल्या आहेत आणि किती गोष्टी आपण इतरांकडून ऐकून, वाचून किंवा शिकून मिळवल्या आहेत. वेद, शास्त्र, पुस्तकं किंवा एखाद्या तज्ज्ञाचे शब्द हे ज्ञानाचे खूप मोठे स्रोत आहेत. खरं तर आजच्या माहितीच्या युगात आपलं बहुतांश ज्ञान हे याच शब्द प्रमाणावर अवलंबून आहे. तर हे आहेत ते ज्ञानाचे 6 मार्ग, थेट अनुभवापासून ते तज्ज्ञांच्या शब्दांपर्यंत. हे सगळे मिळून सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक जबरदस्त टूलकिट तयार करतात. पण यातही एक गंमत आहे. प्रत्येक जण हे 6च्या 6 मार्ग स्वीकारत नाही. ही सारणी खूपच रंजक आहे. यावरून आपल्याला कळतं की भारतीय तत्वज्ञानात या 6 मार्गांवर किती सखोल चर्चा झाली आहे. उदाहरणार्थ, चार्वाक दर्शन फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतं, जे डोळ्यांना दिसतं तेच खरं. तर बौद्ध आणि जैन दर्शन त्यात अनुमान म्हणजे तर्काची भर घालतात. आपण जसजसे पुढे जातो तसतसे सांख्य, योग, न्याय ही दर्शनं अधिकाधिक प्रमाण स्वीकारत जातात. आणि शेवटी अद्वैत वेदांत हे 6चे 6 मार्ग ज्ञानासाठी आवश्यक आहेत असं मानतं. यातून आपल्याला भारतीय विचारांची विविधता आणि समृद्धी दिसून येते. तर मग या संपूर्ण टूलकिटवर पुन्हा एकदा नजर टाकूया. प्रत्यक्ष म्हणजे थेट अनुभव, अनुमान म्हणजे तर्क, उपमान म्हणजे तुलना, अर्थापत्ती म्हणजे गृहीतक, अनुपलब्धी म्हणजे अभाव आणि शब्द म्हणजे विश्वासार्ह साक्ष.
सत्यापर्यंत पोचण्यासाठी हे 6 वेगवेगळे पण एकमेकांना पूरक असे मार्ग आहेत. पण आता प्रश्न असा उरतो की ठीक आहे, हे सगळं हजारो वर्षांपूर्वीचं आहे, पण आजच्या जगात याचं महत्त्व काय? या संकल्पना आजच्या काळात महत्त्वाच्या का आहेत? आज आपण अक्षरशः माहितीच्या महापुरात जगतोय. व्हॉट्सॲप, सोशल मीडिया, AI या सगळ्यातून येणाऱ्या माहितीपैकी खरं काय आणि खोटं काय हे कसं ओळखणार? तर ही 6 प्रमाणं, ही ज्ञानाची 6 साधनं आपल्याला एक कालातीत मार्गदर्शक ठरू शकतात. हे क्रिटिकल थिंकिंगचं एक उत्तम भारतीय मॉडेल आहे. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपण आपलं ज्ञान कसं तपासतो? आपण काय पाहतो, कोणता तर्क लावतो, कोणावर विश्वास ठेवतो? सत्य शोधण्यासाठी आपण या 6 मार्गांपैकी कोणत्या मार्गावर सर्वाधिक अवलंबून राहणार? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?